नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई-नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती. जॉब रिलेटेड काही पण अपडेट असली की आपण या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत असतो. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर तुम्हाला काय करायचं, चॅनलला फॉर रेग्युलर अपडेट्स चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे काही डाऊट असतील, तुम्हाला काही प्रश्न पडत असतील तर कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करा. प्रत्येक कमेंटचं आपण उत्तर देत असतो. हीच आपल्या चॅनलची खासियत आहे. आणि सोबतच तुम्हाला काय करायचं, चॅनलला म्हणजे सबस्क्राईब झाले तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करू शकता. आणखी आपला एक टेलिग्राम चॅनल पण आहे याच सेम नावाने. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळेल, तिथून तुम्ही टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा. जे काही छोटे मोठे अपडेट असतात आपण त्या सर्व त्या टेलिग्राम ग्रुपवरती अपडेट देत असतो. तर बघा, एक जो आपला महत्त्वाचा जो विषय आहे आणि तुम्ही या थंबनेलमध्ये बघताय, तर आरोग्यसेवक पेसा क्षेत्रातील हॉल तिकीटबद्दल काय अपडेट आहे. आता बरेचसे विद्यार्थी जे आपल्या ग्रुपवरती जोडलेले आहेत त्यांना, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येतोय. मी पण आपल्या टेलिग्राम मेसेजमध्ये बघतोय की बरेच विद्यार्थी कन्फ्यूज आहेत की एक्झाम होणार की नाही किंवा एक्झाम कधीपर्यंत होईल. जो टाइम टेबल आला आहे बघा मित्रांनो, तर या टाइम टेबलनुसार हॉल तिकीट का अवेलेबल झाले नाही, असे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे डाऊट्स आहेत. आणि त्याच्यामुळे विद्यार्थी पण आता थोडेसे कन्फ्यूज झाले. तर त्याच्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ बघायचा आहे. याच्यामध्ये आपण काही 2-3 पॉईंट्स कव्हर करणार आहोत. फॉर एक्झाम्पल, हॉल तिकीट रिलेटेड जे काही तुमचे डाऊट्स आहेत, कशाप्रकारे हॉल तिकीट डाउनलोड करायची, आणि ज्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट डाउनलोड होत नाही त्या सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण बघा एंडपर्यंत. त्याच्यानंतर जिल्हा परिषद रिलेटेड जे काही आपले ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक जे पेंडिंग निकाल आहेत, नॉन पेसा क्षेत्रातील जे निकाल पेंडिंग आहेत त्या संदर्भात पण इथे माहिती आपण घेणार आहोत. आणि आता बघा, आपली जे 40 आणि आरोग्यसेवक 40% 50% यांची जी एक्झाम झालेली होती, आणि ग्रामसेवक आणि जे काही इतर आरोग्यसेविका यांची एक्झाम झाली होती, पण त्याचे जे निकाल लागायला सुरुवात झाली. आणि त्या निकालासाठी पण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपण खूप प्रयत्न केले होते. आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण जो ट्विटरवर घेतलेला होता त्याच्यामध्ये तुम्ही बरेचसे विद्यार्थी सहभागी होऊन तुम्ही जो प्रतिसाद दिलेला होता, आणि त्याच्यानंतर कॉल मोहीम राबवली होती, आपण ईमेल्स टाकलेले होते. तर या सर्व प्रयत्नांमुळे शेवटी निकाल आलेला होता. पण निकाल आल्यानंतर पण काय झालं आपल्याला माहिती आहे की फक्त 4 ते 5च जिल्ह्याचे 4 ते 5 जिल्ह्यांचे निकाल अजूनही पेंडिंग आहेत. त्याच्यात ग्रामसेवकचा पण आणखी निकाल आलेला नाही. आरोग्यसेवकचा 40%चे काही जिल्ह्यांचे आले, 4 ते 5 जिल्ह्यांचे बाकी आहेत. आणि 50% जो आरोग्यसेवकचा आहे त्या संदर्भात तर संपूर्ण जिल्ह्यांचे निकाल अजूनही पेंडिंग आहेत. तर त्याच्यासाठी काय करता येईल आपल्याला, ती पण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तत्पूर्वी आधीचं बघू आपण की आरोग्यसेवक हॉल तिकीटबद्दल काय अपडेट आहे. तर बघा मित्रांनो, हॉल तिकीट तुम्हाला डाउनलोड करायची आहे. तर जो आता शेड्यूल आलेला आहे इथे बघा तुम्ही, हा आहे जिल्हा परिषद भरती प्रक्रिया. जे पेसा क्षेत्रातील जे कॅन्डिडेट्स आहेत त्या संदर्भात हा टाइम टेबल आलेला आहे. आपण टेलिग्राम ग्रुपवरती पण टाकलेला होता. तर याच्यामध्ये बघा, ज्यांची 18 जुलै, 19 जुलै, त्याच्यानंतर 22-23, 23-24 आणि मग 29 ते 30 जुलै या दरम्यान एक्झाम आहे. तर IBPS काय करत असते, आता काळजीपूर्वक माहिती आहे का, आणि त्याच्यानंतरच मग तुम्ही प्रयत्न करा की तुम्हाला हॉल तिकीट तुम्हाला येणार, कधी येणार, याच्यावर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. तर आरोग्यसेविका, पर्यवेक्षिका आणि आरोग्य परिचारिका यांचे हॉल तिकीट्स आलेले आहेत. तर बघा, IBPS काय करत असते, जेव्हा तुमची एक्झाम असते त्याच्या 4 ते 5 दिवसाआधी हॉल तिकीट जाहीर करत असते. म्हणजे तुम्हाला काय करायचं, जे क्रेडेन्शियल आहेत तुमचे, मी जी आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती लिंक टाकलेली आहे त्याच्यावरती जाऊन तुम्हाला लिंकमध्ये आपले क्रेडेन्शियल टाकायचे आहेत आणि हॉल तिकीट डाउनलोड करायचा प्रयत्न करायचा आहे. जर 4 ते 5 दिवसाआधी तुमची एक्झाम असेल तरच तुम्हाला तुमचे हॉल तिकीट डाउनलोड होईल. जसं आता 18 जुलैची एक्झाम, यांचं ऑलरेडी हॉल तिकीट आलेलं आहे, 19 वाल्यांची आलेली आहे, आणि 22 आणि 23 यांचे पण काही विद्यार्थ्यांचे, आय थिंक 22 वाल्यांचे पण आलेले आहेत. तर जर तुम्ही इथून 4 डेज काउंट करता तुम्ही, तर त्या हिशोबाने 4 to 5 डेज आधी तुमचे हॉल तिकीट इथे येऊन जायला पाहिजे. तर ज्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट आलेले नाहीत त्यांनी 4 डेज बिफोर एकदा ट्राय करायचं आहे. ओके. तर थोडंसं इथे दिलगिरी व्यक्त करतो. आय थिंक 22 ते 23 यांचे पण हॉल तिकीट आलेले नसणार, कारण बिफोर 4 डेज तुम्हाला इथे हॉल तिकीट अवेलेबल होतील. तर ज्यांचे हॉल तिकीट आलेले नाही त्यांनी काय करायचं आहे, आता एकदा लॉग इन करून बघा. नसेल जर आले तर तुम्हाला अवेलेबल कधी होतील, 4 ते 5 दिवसात तुमचे हॉल तिकीट अवेलेबल होतील जेव्हा तुमची एक्झाम आहे. फॉर एक्झाम्पल, आता जसं पकडून चला, इथे ग्रामसेवक, कंत्राटी ग्रामसेवकचं आहे, ते 25 तारखेला यांची जर एक्झाम असेल तर 25 तारखेवाल्यांचं हॉल तिकीट कधी 24 किंवा 23 जुलैपर्यंत हॉल तिकीट अवेलेबल होते. तर या प्रकारे तुम्हाला प्रयत्न करायचे. 4 ते 5 दिवसाआधी मित्रांनो हॉल तिकीट अवेलेबल होत असते. आणि तुम्ही आता हॉल तिकीटबद्दल इतकं काय चिंतित आहे, मला हे कळत नाही. तुम्हाला काय ईमेल आला असेल किंवा नसेल आला,
कधी कधी काय असतं आपला स्पॅम फोल्डरमध्ये पण जात असतो, तिथे पण तुम्ही बघा. तर एकदा तुमचा बघा शेड्यूल आलेला आहे एक्झाम, आधी तुम्ही विचार करत होते की एक्झाम कधी होईल, एक्झाम कधी. आता एक्झाम आली तर तुम्ही म्हणता हॉल तिकीट कधी येईल, हॉल तिकीट कधी येईल. तर हॉल तिकीट येणार आहे मित्रांनो जेव्हा शेड्यूल आलेला. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं स्टडी कंटिन्यू ठेवा आणि 4 ते 5 दिवसाआधी तुम्ही लॉग इन करा. सर्वांचे जे जे विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट्स पेंडिंग आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट 100% येऊन जातील. तर हा एक पॉईंट आपला कव्हर झाला. नेक्स्ट बघा, आपल्याला आता ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक जे पेंडिंग एक्झाम आहेत 40 आणि 50% चे निकाल, त्याच्याबद्दल आपल्याला काय करता येईल. तर बघा, आपण याच्यासाठी एकदा ट्विटर वॉर घेतलेला होता. हा फक्त 30% GR साठीच नाही, तर याच्यानंतर पण एक ट्विटर वॉर घेतलेला होता. आता मी अजूनही इथे स्क्रीनशॉट टाकलेला आहे तुम्हाला. तर त्याच्यामध्ये पण आपण निकालासाठी पण खूप प्रयत्न केले होते. तर त्याच्यानंतर निकाल आलेले होते. पण आपण आता वाट बघत होतो की जेव्हा जसं काही काही एक जिल्ह्याचे जेव्हा निकाल यायला लागले, तर आपल्याला असं वाटलं होतं की 2 ते 3 दिवसांमध्ये किंवा विदिन 1 डे संपूर्ण निकाल येऊन जातील. पण तसं काही झालेलं नाही. तर आता यासाठी आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो, आता तुम्हालाच इथे प्रयत्न करावा लागेल. तुम्ही फक्त काय करा, आता तुमच्याकडून मला इथे काय म्हणतो एक रिस्पॉन्स पाहिजे. मी तर करतच असतो प्रयत्न आणि तशी माहिती आपण टेलिग्राम ग्रुपवर टाकूच. पण तुमच्याकडून पण आता एक तुम्ही काय करा, माझ्या टेलिग्राम ग्रुपवरती या आणि टेलिग्राम ग्रुपला जॉईन झाले की तुम्ही ठरवा की कोणत्या दिवशी आपल्याला आता ट्विटरवर घ्यायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल आजपर्यंत अजून निकाल आलेला नाही, तर आपण उद्या पण ठेवू शकतो, एक टाईम ठेवूया. तर तुम्ही फक्त टाईम सांगा, उद्या उद्या किंवा परवा आपल्याला किती वाजता ट्विटरवर घ्यायला पाहिजे. तर आपण 10 ते 11 दरम्यान किंवा 11 ते 12 या दरम्यान ट्विटरवर घेऊ शकतो. पण मला तुमच्याकडून आता हा रिस्पॉन्स पाहिजे, म्हणजे तुमच्याकडून हे आलं पाहिजे. नेहमी मी तर इनिशिएटिव्ह घेतच असतो, पण आता ॲज अ स्टुडंट तुम्हाला जर खरंच निकालाबद्दल खूप आतुरता असेल, तर आता तुम्ही मला मेसेज करा टेलिग्रामवरती किंवा आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती या. तिथे सर्वांसाठी म्हणजे ओपन टू चॅट आहे, तिथे तुम्ही चॅटिंग करून म्हणजे मेसेज टाकून तिथे आपलं म्हणणं मांडू शकता. आणि तुम्ही इथे किंवा यूट्यूबच्या कमेंट बॉक्सवरती पण एक सांगू शकता की आपण उद्या ट्विटरवर घ्यायचं, तर किती वाजता घ्यायचं असं एक टाईम तुम्ही डिसाईड करा, किंवा उद्या घ्यायचं की कधी घ्यायचं ती तारीख डिसाईड करा. मग आपण त्याप्रकारे एक टाईम ठरवू आणि जे काही सर्व ग्रुपमधील मेंबर्स आहेत त्यांनी सर्वांनी प्रयत्न करायचा. फक्त ट्विटरसाठीच नाही, तर आपण कॉल पण मोहीम राबवायची आहे आणि हे सर्व नंबर्स आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती टाकलेले आहे. जेव्हा आपण प्रयत्न केले होते, ते मी तुम्हाला दाखवतो बघा, आपला टेलिग्राम ग्रुप आहे. तर इथे आपण जेव्हा प्रयत्न केले होते, तर आता काही नंबर्स तुम्हाला दाखवतो. जर माझ्या ओल्ड मेसेजमध्ये गेले ना, तुम्हाला सर्व गिरीश महाजन सरांपासून जे एकनाथ डवले सर आहेत त्यांचे पण इथे नंबर्स मिळून जातील. तर तुम्ही ते इथून माझ्या टेलिग्राम ग्रुपला जाऊन जुने नंबर शोधा, जुने मेसेज शोधा आणि परत एकदा मी तुम्हाला ते नंबर्स अवेलेबल करून देईल. त्या नंबरवरती जाऊन तुम्हाला काय करायचं, सर्वांना कॉल आणि ईमेल्स मोहीम राबवायची आहे. जोपर्यंत तुम्ही कॉल्स आणि ईमेल्स आणि ट्विटरवरती व्यक्त होणार नाही, तोपर्यंत इथे निकाल काय यांनी थोडंसं निकाल लावलेला आणि सोडून दिलेला आहे. तर हा पण आपला पॉईंट कव्हर झालेला आहे. तर या संदर्भात तुम्ही डिसाईड करा, आपण ट्विटरवर किंवा ईमेल कॉल मोहीम राबवू शकतो. फक्त तुम्ही ईमेल तर सुरू ठेवा. ईमेल आणि कॉल मोहीमसाठी तुम्ही डायरेक्ट आजपासून पण आत्तापासून पण तुम्ही ते प्रयत्न सुरू ठेवा. जितके जास्त कॉल जातील, जितके जास्त तुमचे ईमेल जातील, तितक्या लवकरात लवकर निकाल लागेल. आणि याचा फायदा फक्त बघा, हा फक्त 40 किंवा पेसा क्षेत्रातील मुलांसाठीच नाही, तर याचा फायदा फक्त नॉन पेसा क्षेत्रातील मुलांना होणार नाही, तर पेसा क्षेत्रातील मुलांना पण होणार आहे. का? त्याचं मागचं कारण असं आहे की जो निकालावरती तुमचा डायरेक्ट इम्पॅक्ट पडेल. जे आता कॅन्डिडेट ज्यांनी पेसा क्षेत्रातील नॉन पेसा क्षेत्रातील एक्झाम दिलेली आहे, ते ऑब्व्हियसली त्यांचा जर निकाल आला लवकरात लवकर, तर ते पेसा क्षेत्रातील एक्झाममध्ये तुमचं कॉम्पिटिशन डायरेक्ट 50% इथे कमी होऊ शकते. म्हणून पेसा क्षेत्र असो की नॉन पेसा क्षेत्रातील कॅन्डिडेट असो, फक्त तुम्हाला एक थोडंसं ईमेलसाठी ईमेल टाकायचा. आपण रेडी फॉर्मॅट पण अवेलेबल आहे. 2 मिनिटं लागतील कॉल करायसाठी. कॉल करायचा आहे आणि ट्विटरवरती येऊन तुम्ही ट्विट आणि जे काही आपण मेसेज करतो त्याप्रकारे तुम्ही तिथे व्यक्त होऊ शकता. तर फक्त असं समजू नका की नॉन पेसा क्षेत्रातील मुलेच इथे सहभागी व्हायला पाहिजे किंवा त्यांनीच केलं पाहिजे. आय नो तुमची पण एक्झाम आहे, पण थोडंसं तुम्ही इथे 2 ते 4 मिनिटं आपल्या दिवसातून इझिली काढू शकता. तर जे पेसा क्षेत्रातील विद्यार्थी आहेत त्यांनी पण इथे सहभागी व्हायचं आहे. तर हा एक मुद्दा झाला मित्रांनो. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आपण त्याच ट्विटर वॉरमध्ये पण हे पण जॉईन करू शकतो की आता बघा, कॉन्ट्रॅक्ट भरती संदर्भात जे काल नोटीस आलेलं होतं, तर त्याच्यामुळे पण सर्व विद्यार्थी नाराज आहेत. जवळपास जी 6,830 भरती ही रेग्युलर भरती करू शकत होती आपली सरकार जे करू शकत होती, पण त्यांनी असं कुठलाही डिसिजन न घेता डायरेक्ट आता आपल्याला माहिती आहे की हा मुद्दा खूप गाजून राहिलेला आहे. डायरेक्ट सरसकट कॉन्ट्रॅक्च्युअल भरती घेण्याचा यांचा विचार आहे. तर या संदर्भात पण तुम्ही विरोध जाहीर करा. जिथे जिथे कॉल करता येईल, ज्या आमदारापासून खासदारापर्यंत त्यांना पण तुम्ही कॉल करून तुमची नाराजी जाहीर करू शकता. ईमेलच्या माध्यमातून, ट्विटरच्या माध्यमातून. तर ट्विटर हा बेस्ट माध्यम असते अशा उपक्रमासाठी. आणि आपण याच्या आधी पण
30% GRसाठी पण प्रयत्न केलेले आहेत. त्याच्यानंतर ईमेल आपल्या रिझल्टसाठी पण जो ट्विटर वॉर घेतलेला होता त्याच्यामध्ये पण आपण सक्सेस झालेलो होतो. म्हणून तुम्ही एकदा पुढाकार घ्या. आपोआपच माहिती आहे का बाकीचे जे टेलिग्राम चॅनल आहेत ते पण तुमच्या मदतीसाठी संपूर्ण येतील. तर आपण रिझल्टसाठी प्रयत्न करूया. उद्या ट्विटरवर घेऊया. तुम्ही फक्त टाईम ठरवा आणि त्याप्रकारे मी तुम्हाला जे काही माहिती आहे आपल्या ग्रुपवर टाकून देईल. तर उद्या आपण याच्यावरती ट्विटरवर घेऊ शकतो. ईमेल आणि कॉल करत राहा. लवकरात लवकर निकाल आला पाहिजे. फक्त 4 ते 5 जिल्ह्यांचा 40% निकाल बाकी आहे. ग्रामसेवक ऑल डिस्ट्रिक्ट बाकी आहे आणि 50%चा एक पण निकाल आलेला नाही. जर लवकरात लवकर निकाल आले मित्रांनो तर तुमचं कॉम्पिटिशन जे पेसा क्षेत्रातील कॅन्डिडेट्स आहेत त्यांचं 50% कॉम्पिटिशन इथे डायरेक्ट कमी होऊन जाईल. म्हणून तुम्हाला इथे सर्व विद्यार्थ्यांना प्रयत्न करावे लागतील. तर हा व्हिडिओ थोडासा लांब झाला मित्रांनो. इतर काही माहिती जर एक्स्ट्रा झाली असेल तर थोडंसं ऐकून घ्या. सर्व माहिती कामाचीच होती. आणि त्याच्यानंतर जे ईमेल आपल्या हॉल तिकीटबद्दल माहिती सांगितलेली आहे त्याची लिंक पण तुम्हाला माझ्या टेलिग्राम ग्रुपवरती अवेलेबल आहे. तिथून डाउनलोड करून घ्या. याच्या व्यतिरिक्त काही डाऊट असतील मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि जितके विद्यार्थी बघतात ना तर तुम्ही नवीन असाल चॅनलवरती चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.